दरम्यान दावोसमधल्या महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीवर आता विरोधकांनी टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसला जाऊन काय केलं त्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सतेज पाटलांनी केली आहे। तर सतेज पाटलांना चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले। मला वाटतं एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा। 2014 ते 19 मध्ये 19 पर्यंत दावोसला गेल्यानंतर काय झालं, आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्ही करार केले त्याची परिस्थिती आम्ही देखील सांगू, आणि त्यानंतर 2022 नंतर 24 पर्यंत आणि आत्ता म्हणजे आकडे बघितल्यावर लोकांना शून्य मोजता मोजता वर्ष जायला लागले। म्हणजे 40 लाख कोटी 30 लाख कोटी हे आकडेच ऐकून लोकांना आता काळजी वाटायला लागली की म्हणजे नोकरी उपलब्ध असणाऱ्या आणि माणसं मिळणार नाही अशी अवस्था होते का महाराष्ट्रात। या महाराष्ट्राच्या 50 लाख युवा परिवारांना युवा मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतात आहे, रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे। प्रत्यक्षपणे करोडो रोजगार निर्मिती होणार आहे। अशा वेळी शंका व्यक्त करणे आणि तेही देवेंद्र फडणवीसजींच्या व्यक्तिमत्वावर, ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राला मजबूत करण्याचा आणि या महाराष्ट्राकडे विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे देवेंद्रला तुम्ही जे मागाल ते देवेंद्रजी देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।